राज्यातील हवामानामध्ये अनेक बदल. कोकण किनारपट्टीवर विशेषतः रायगड, ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण आणि दमट हवामान. विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटी सानुग्रह अनुदान. आज अमरावतीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते सानुग्रह अनुदान वितरण. पुणे विमानतळाचा आणखी एक नवा विक्रम. पुणे विमानतळावरून एकाच दिवसात झाली 210 विमानांची वाहतूक. पीएमपीएलच्या रातराणी बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गेल्या एका वर्षात रातराणी बस उपक्रमातून पीएमपीएलची 1 कोटींची कमाई. गिरीश पोंडेंच्या निलंबनाविरोधात आज शक्तीपीठ विरोधकांचं आंदोलन. कोल्हापुरात मूक मोर्चा. शेतकऱ्यांसोबत शिक्षक, महिला, विद्यार्थीही उतरणार रस्त्यावर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. काल 4 जणांनी अर्ज घेतले मागे. शिक्षक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून झाडाझडती. नागपूरच्या धंतोलीतील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची झाडाझडती. अखेर आज 14 वर्षांनंतर अमरावती विमानतळावरून विमानसेवेला होणार प्रारंभ. मुख्यमंत्री, केंद्रीय वाहतूक मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ. उल्हासनगरात 4 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी. कॅम्प 5च्या चालिया मंदिराजवळील घटना. शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य. अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार. नराधम अमित खराडे पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.